आर्थिक विवंचनेतून विरारमध्ये तिहेरी हत्याकांड घडले आहे। एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि 5 वर्षांच्या मुलीची गळा दाबून हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना काल बुधवार दिनांक 26 रोजी उघड झाली आहे। मात्र या हत्याकांडात 12 वर्षांचा मुलगा केवळ शाळेत गेला असल्याने सुदैवाने वाचला आहे। याबाबत विरार पश्चिम बोलिन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून याचा अधिक तपास पोलीस करत आहेत। वीणा उदयकुमार काजवा वय वर्षे 42, शिवालिका उदयकुमार काजवा वय वर्षे 5 असे हत्या झालेल्या मायलेकींची नावे असून उदयकुमार काजवा वय वर्षे 52 असे पत्नी आणि मुलीची हत्या करून आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे। विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी परिसरातील मैत्री हाइट्समध्ये हे कुटुंबीय भाड्याच्या रूममध्ये राहत होते। उदयकुमार काजवा हे बेरोजगार असल्याने आर्थिक विवंचनेने ते हैराण होते। आर्थिक विवंचनेला कंटाळून या व्यक्तीने चक्क पत्नी आणि मुलीची गळा दाबून हत्या करून नंतर स्वतः आत्महत्या केली आहे। ही घटना घडली तेव्हा त्यांचा 12 वर्षांचा वेदांत हा मुलगा शाळेत गेला होता। तो घरी आल्यानंतर त्याने दार वाजवले, पण दार उघडले नसल्याने ते शेजाऱ्याच्या घरी जाऊन आपले आईवडील कुठेतरी बाहेर गेले असतील म्हणून दार उघडले नसेल असे वाटले। पण रात्र झाली तरी दार उघडले नसल्याने शेजारी आणि नातेवाईकांनी पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर दार तोडून पाहिले असता 3 मृतदेह घरात पडलेले दिसले। यावरून पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोलिन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे।